हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर बघा, सकाळचा टाईम आहे आणि यांचे कपडे शोधणं चालले. सगळे कपडे विचकून ठेवले त्याने. पिल्लू पिल्लू काय करायला? तर इथं पहा, दुपारची झोप झाली होती, केस खूप विचकले होते, त्यामुळे मी तेल लावायला घेतलं. तर मी तेल लावण्याच्या आधी माझा रियांश झाला आहे मला तेल लावण्यासाठी, कारण आम्ही खाली जे बसतात घरमालकांच्या मुली जे आहेत त्या आम्ही एकमेकींना तेल लावून देतो, डोकं वगैरे विचारतो. ते बघून त्यांनी लगेच तेलाची बॉटल घेतली. मम्मी, मी नंदिनी दीदीसारखं तुला तेल लावून देतो म्हणे. एक मुलगी असावी अशी जर ज्या महिलांना मुलंच आहेत त्यांना जे वाटतं ना की मुलगी असावी, तरी असं बघून कुठेतरी वाटतं काही हरकत नाही, 2 मुलं असले तरी काय झालं, काही वाटत नाही असं. पण जास्त मुली घरात असतात, मुलं मोठी झालेच ते बाहेर जातात, फिरतात. मुली जास्त करून आईसोबत कनेक्ट असतात, दिवसभर सोबत असतात. पण एक चला असो, जे आहे ते आहे. मग ते बघा ना, किती छान तेल लावून देत आहे. त्याच्यानंतर कंगवा घेऊन यायचं आहे, कंगवा घेऊन डोकं विचारायचं आहे पुन्हा माझं. एक स्माईल मस्त 2-4 दिवसाच्या नंतर ते छान आज नॉर्मल आहे, कारण खूप तब्येत खराब झाली होती, त्याची तब्येत पण खूप उतरून गेली. तर बघा, त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलात तर बाहेर असं वातावरण होतं पावसाळी, कारण खूप आभाळ आलं होतं, हवा इतकी सुटलेली होती. तर पहा कसं झालं. आणि त्याच्यानंतर पाऊस पण चांगलाच पडला, अर्धा तास तरी पाऊस पडला असेल. छान पडला पाऊस, थोडंसं मस्त वाटलं. पुन्हा ते पाऊस पडल्यावर मातीचा वास जे येते इतकं छान वाटतं ते वास. आणि त्याच्यानंतर पहा, पाऊस सगळा पडून निघून गेल्याच्या नंतर इतके मस्त झाडाचा कलर दिसतो ना, ते तुम्हाला मी दाखवेल पुढे, असेल मी शूट केलेला. तर हे पाऊस पडत होता, याच्यात काही दिसत नाही आहे थेंब पाऊस पडलेले, तर ते पुढे तुम्हाला दाखवते मी. असे मस्त कलरफुल दिसत होते, त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ घेतला. बघूया आपण पुढे, हे व्हिडिओ कनेक्टच आहे ते पण. तर पहा किती छान कलर दिसते बघा, पूर्ण आकाश मोकळं झाले पाऊस पडून. थोडंसं आभाळ आणखीन येत होतं, पण हे पहा किती छान कलर दिसायला. पूर्ण वरची जी झाडावरची धूळ होती ती पानांची सगळी पाण्याने पुसून गेली आणि एकदम क्लीन झाले सगळं. तर पहा, इतर रियांशना रमाबाई बाबासाहेब आंबेडकरांचं गाणे बघत होता. त्याला खूप गाणे आवडतात, त्यांनी जर 1-2 वेळेस ऐकलं तर ते बरोबर ते गाणे म्हणते. आता सध्या एक चालू आहे, ते बघते बघा, किती छान मन लावून त्याचं ऐकणं चालू आहे आणि ते म्हणते सुद्धा तसंच, हात वगैरे ते ॲक्शन करून. हे गाण्याचा आवाज येणार नाही कारण कॉपीराईट पडेल म्हणून मी ते आवाज घेतलेला नाही आहे. तर पहा किती आजकालची मुलं म्हणजे हुशार झालीत, इतकं लगेच कॅप्चर करतात. तर पहा किती, म्हणजे मला त्याचं बघून खूप कौतुक वाटतं. त्याला वंदना पण येते, बाजूच्या ताई घेतात, दररोज वंदना घेतात. मला एवढं रोज होत नाही घेणं, हे जाऊन तिथं बसतंय त्यांच्यासोबत म्हणतंय पण वंदना. तर बघा, आपल्या लेकरांना शिकवणं ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. वा, चला भेटूया उद्याच्या ब्लॉग.